आपकी अदालत मध्ये बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर आरोप आहे की हे आपल्या विरोधकांना धमक्या देतात. शास्त्रीजी, असं ऐकलंय की विरोधकांना धमकी द्यायचा तुम्ही, पण आजकाल तुम्हाला पण धमक्या दिल्या जात आहेत. तुम्हाला पण लोक सांगतायत की जीवाला धोका आहे. हो, ही काही नवीन गोष्ट नाहीये. तर भारतामध्ये जेव्हा जेव्हा सनातनचा विषय कोणी प्रभावीपणे सादर करतो तर तो पुसण्यासाठी आणि त्याला पाडण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे सोंग आणि षडयंत्र आणि तऱ्हेतऱ्हेचे वेगवेगळे उपाय आखून त्याला फसवण्याचे प्रकार केले गेलेत. परंतु आशीर्वाद सीतारामांचा मग काळजी कशाला. आणि राहिला विषय धमक्यांचा, तर साधू परंपरेमध्ये किंवा आपल्या गुरु परंपरेमध्ये आम्ही कधीच कोणाला धमकी देत नाही. आम्ही फक्त एवढंच म्हणतो की कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. तुमच्यासाठी सुरक्षेची मागणी करण्यासाठी तुमच्या समर्थकांनी जंतर मंतरवर प्रदर्शन केलं. त्याचा व्हिडिओ मी पाहिला आहे. आणि जे लोक बागेश्वर धामच्या नावाखाली तिथे प्रदर्शन करत होते ते म्हणत होते की आता सुरा सोडा आणि तलवारी बाळगा. आता या लोकांना गोळ्या घाला. आणि ते लोक फारच उग्र भाषेचा वापर करत. हे तर आम्हाला अजिबातच आवडत नाही आणि यासाठीची सूट आम्ही कोणालाच दिलेली नाही. कारण आम्ही स्वतःच हे सांगतो की आयुष्यभर हे लक्षात ठेवा की सनातन धर्म हा तो धर्म आहे जो अहिंसेची पूजा करतो. आणि आम्ही हिंसेच्या विरोधात आहोत. कारण हिंदूचा अर्थ असा आहे की जो हिंसेला शांत करेल. पण तुम्ही तर काही प्रतिक्रियाच दिली नाहीत. ते तुमचेच प्रवक्ते आहेत. तुम्हाला ते असं म्हणाले सांगतोय की अरे तुम्ही सगळे कधी मारणार, त्याआधीच मारले जाल. ख्रिस्तींना मुसलमानांना कधी माराल. नाही, ही गोष्ट एकदम चुकीची आहे. कारण सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे आणि आम्हाला अशी कोणतीही माहिती नाही मिळाली आणि आमच्याकडून असे कोणतेच लोक गेले नव्हते. कारण पूर्ण भारतात म्हणत असाल तर मी तो व्हिडिओ पाठवतो तुम्हाला. नक्कीच आम्ही एकदा बोलू त्यांच्याशी, निसंकोचपणे बोलू. आम्ही कधीच त्यांचं समर्थन नाही करणार. आम्ही भारतामध्ये खूप प्रेमळ आणि खूपच अहिंसापूर्वक जीवनाचे समर्थक आहोत आणि म्हणूनच आम्ही हिंदू राष्ट्राची मागणी केली. अहिंसेचे समर्थक आहात तुम्ही. किती वेळा असं म्हणालात की सगळ्या हिंदूंनी आपल्या हातात माळा आणि भाला ठेवा. हे तर आपल्या देवी देवतांच्या हातात पण आहे. प्रत्येक देवांच्या हातात आहे. कोणाच्या हातात गदा आहे, त्रिशूळ आहे. त्याची पण कोणाला तरी अडचण असेल. ज्याला विरोध आहे. आपल्या सुरक्षेसाठी भारताच्या संविधानात सुद्धा हत्यार देण्यासाठी लायसन्स दिलं जातं. तेही बंद करून टाका. जे हत्यार द्यायचं लायसन्स दिलं जातं ते स्वसंरक्षणासाठी. म्हणून तर आम्ही आत्मरक्षेसाठी भाला बाळगणार. आमची क्षमता नाही ना हो बंदूक घ्यायची. साहेब, गरीब माणसं आम्ही. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे बोलता ना, तर मग प्रश्न उठतो की तुमच्या संरक्षणासाठी करदाता का पैसे भरेल, जनता का पैसे भरेल. तुम्ही अशा प्रकारची भाषणं कराल, भाल्याबद्दल बोलाल, बंदुकीबद्दल बोलाल, तर धमकी तर मिळणारच. हो, मिळेलच. पण आम्ही कधीही बंदुकीबद्दल बोललोच नाही. आम्ही भाला आणि माळा असं बोललो. आणि राहिला विषय संरक्षणाचा, तर प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारची आहे. आणि आम्हाला आमच्या इष्टांवर आणि भारत सरकारवर पूर्ण विश्वास आहे. सध्याच्या सरकारवर विश्वास आहे. साधू संत के तुम रखवाले, असुर निकंदन राम दुलारे यांच्यावर आमचा पहिला विश्वास आहे. आमचे इष्ट आमचे हनुमानजी आहेत. आणि आमची ही धमकी नाहीये. सारखं सारखं मरायचं नाही, एकदा वाचायचं नाही, मग भीती कसली. जोपर्यंत जिवंत आहोत, प्राण जर जात असतील तर जाऊ दे. पण सनातनची चर्चा आणि घराघरात राम पोहोचण्याची चर्चा आम्ही नाही सोडणार. भले कोणी 50 उपाय करू. कसली ना कसली भीती तर आहेच. तुम्ही म्हणतात की मी आता बुलडोजर खरेदी करणार आहे. हिंदूंनो एक व्हा, दगड मारणाऱ्यांवर बुलडोजर चालवा. हे पण आमचं एक अहिंसात्मक विधान आहे. पूर्ण अहिंसात्मक. बुलडोजर कधीपासून अहिंसात्मक होऊ लागला. वाह, तो तर विहीर खोदायच्याही कामी येतो ना. तर आम्ही बोललो की जर रामाच्या रथयात्रेत कोणी दगड मारत असेल तर बचावासाठी बुलडोजर खरेदी करा. आणि जर कोणाला आपल्या शरीराचीच अडचण असेल किंवा पंथाची अडचण असेल तर त्याने क्रेन खरेदी करावी. आम्हाला कसली समस्या आहे. आम्ही कोणालाही थांबवत नाही आहोत. पण आमच्याकडे अजून एवढे पैसे नाही आलेत की आम्ही बुलडोजर खरेदी करू. आणि तुम्ही सर्वांनी मदत केली तर आम्ही विकत घेऊ. हे बघा, हे डायलॉग म्हणणं चांगलं आहे. डायलॉग नाही, लोकांना मज्जा पण येते. गुरुच्या परंपरेनुसार आम्ही फक्त या गोष्टी सांगतो. लोकांना डायलॉग वाटतो. हे कोणते गुरु आहेत की त्यांच्या परंपरेत कधी भाला, कधी बुलडोजर, आणि मग म्हणता मी ही आमची ऋषी परंपरा आहे.
ही प्रभू रामांची परंपरा आहे. अच्छा, प्रभू धनुष्यबाण रामांच्या प्रभू राम वेळी पण तर बुलडोझर यायचे. प्रभू राम धनुष्यबाण बाळगायचे. आता थोडी टेक्नॉलॉजी प्रगत झाली तर टेक्नॉलॉजीनुसार आपणही बदललं पाहिजे. परिवर्तन प्रगती केली पाहिजे. काय करणार बुलडोझरचं? आत्मरक्षा. घराच्या बाहेर ठेवू की बघ बाबा आत येऊ नकोस हे पण आहे. आणि बंदूक तर हे असतात ना आपल्या शिपायांकडे, ते चालवतात कुठे बऱ्याच वेळा, कित्येक वेळा ते दाखवण्यासाठीच असतं की कोणी काही करू तुम्ही नये. ज्या गोष्टी बोलत आहात ना, की सैनिकांकडे पण बंदूक असते, जे सीमेवर रक्षण करतात त्यांच्याकडे पण असते, तर मग आपल्याकडे का नाही? अशा गोष्टी माहिती मी कोणाकडून ऐकलेली खूप वर्षांपूर्वी भिंडरानवालेंकडून. हे कोण आहेत? मला तर नाही भिंडरानवाले माहित. पंजाबमध्ये जो आतंकवाद पसरलेला त्याचे ते नाही, मुख्य होते. आम्ही तर कधी बंदुकीबद्दल बोललोच नाही. बुलडोझर बद्दल बोललो. त्यांना मी हा प्रश्न केलेला. त्यांनी बुलडोझर ठेवले होते का? मी तुम्हाला सांगतो, मी त्यांना, बघा ही चेष्टा नाहीये, मी त्यांना प्रश्न विचारलेला की त्यांची समस्या होती की हे हिंदू जे आहे ते यज्ञोपवीत का धारण करतात हम्म. आणि शीख लोकांना किरपाण घेऊन जायची परवानगी का नसते. तर मी त्यांना म्हणालो की यज्ञोपवीतने काय नुकसान होऊ शकतं. हम्म. तर ते म्हणाले की नाही, गळा ओळून मारू शकतो. मी म्हणालो बंदुकीबद्दल बोलताय? तर ते पण हेच म्हणाले होते की सैनिकाकडे पण बंदूक असते, ती पण स्वसंरक्षणासाठी. तर अशा गोष्टी जे लोक गुरु परंपरावाले आहेत त्यांनी नाही बोलल्या पाहिजेत. तुमच्या दृष्टिकोनातून बोलू शकतात, पण आम्हाला तर वाटतं की स्वसंरक्षणासाठी सगळ्यांना गरजेची आहे आणि जे सध्याच्या काळात आवश्यक आहे. आणि बुलडोझर बद्दल जर बोललो तर बुलडोझरचं पूर्ण अहिंसात्मक विधान आहे आणि कोणत्या व्यक्तीशी तुम्ही जोडत असाल तर ते त्याचं स्वतःचं मत आहे. आमचं मत बंदूक बद्दलचं सनातन नाही. धर्माचं मत काय? सनातन धर्माचं मत आहे सत्य, अहिंसा, दया, क्षमा, दान, जपतप. मारझोडची भाषा तर नाही करत ना वीरता सनातन पण धर्म. आहे. हे वीरतेचं प्रतीक आहे बुलडोझर. बुलडोझर. चहा पण मागवा जरा साहेब. अच्छा, आम्हाला चहा प्यायचा आहे. आम्हाला चहा चहाची पाहिजे खूप ना? आठवण हो. येते. पाणी आणि चहा दोन्ही पाठवून द्या. हा? बोला. साधारणपणे संतांना चहा आवडत नाही, हो ना? परंतु तुमच्याबद्दल जेवढा मी रिसर्च केलाय मला कळलंय की तुम्हाला चहा खूप आवडतो. होत हे आहे. खरं आहे का? होत आहे. एकदम खरं आहे. जो कोणती रिसर्च चहा? केलाय. कोणती चहा आलं आवडते घातलेला तुम्हाला? चहा. आलं घातलेला चहा आणि आमच्या दादा गुरूंना खूप प्रिय आहे. या चहासोबत आमची आठवण जोडली गेली आहे दादा गुरूंसोबत. आम्ही 2 भाऊ आहोत तसं तर, पण ताऊ काकांचे मिळून 10 भाऊ आहोत. आणि आम्ही जेव्हा दादा गुरूंजवळ जायचो तेव्हा सगळे असेच बसायचो. तर दादा गुरुजी खूप मोठे महापुरुष, खूप कमी बोलायचे, महापुरुष होते. तर ते चहा प्यायचे आणि स्वतःचा उष्टा चहा, हा जो तुम्ही पेला बघताय ना, यातला अर्धा चहा ते आम्हाला द्यायचे. तर आमच्या जीवनात आम्हाला असं जाणवलं की हे नालायक ते बोलण्यालायक गुरूंच्या या प्रसादामुळेच झालो आहे. आणि यांच्या मागे सुद्धा एक रहस्य आहे. प्रत्येक बालकाने आपल्या परंपरेला सोडलं नाही पाहिजे, मग तो कितीही मोठा झाला तरीही. बहुतेक हे पण एक सूत्र आहे. सुरुवात जिथून झाली, गुरुपासून ज्याचं जीवन सुरू झालं त्याने काही विसरलं नाही पाहिजे. म्हणूनच आम्ही हे विसरलो नाही. आम्हाला तरी वाटतं ही आमची खरंच चांगली सवय आहे. चहाची सवय वाईट आहे, क्षमा करा. युवकांना विनंती आहे, नका पिऊ. पण आम्ही नाही थांबणार. आणि आमच्या दादागुरूंनी श्लोक पण बनवला आहे. म्हणत असाल तर ऐकवतो. चहावर श्लोक. तुम्ही नसेल ऐकला कधी, एकदा ऐकवतो. केटली गर्भसंभूतम शक्करपती मिश्रतम कपमध्ये बिराजते देवी ओम चाय चंडिकाय नमो नमः. आणि केवळ इतकंच नव्हे तर चहा आणि इच्छा दोन्ही आयुष्यात गरजेचं आहे ताई. चहा आमच्यासाठी गरजेचा आहे कारण आम्हाला वाटतं चहामुळे गुरूंची आठवण येते आणि ज्याने देवाची आठवण होते ती वाईट सवय पण चांगली आहे. आणि इच्छा जी आहे, परमात्म्याला मिळवण्याची इच्छा पण आयुष्यात खूप गरजेची आहे. ज्याच्या देवाला मिळवण्याची इच्छा असते तो मनुष्य पण प्रथम क्रमांकावर असतो. इच्छा पैशांवरून आण्यावर येत राहिली, इच्छा आण्यावरून रुपये बनवत राहिली, इच्छा रुपयांपासून नोटा बनवू लागली, इच्छा नोटांनी कोठार भरत राहिली, इच्छा कोठारमध्ये मोटार मागवत राहिली, इच्छा मोटारमधून हॉटेलमध्ये जात राहिली, इच्छा हॉटेलमध्ये बॉटल उघडू लागली. इच्छेमुळे आपण काय काय करतो ना करतो.
मोटारमधून हॉटेलमध्ये जात राहिली, इच्छा हॉटेलमध्ये बॉटल उघडू लागली. इच्छेमुळे आपण काय काय करतो न करतो. इच्छा पाळली ज्यांनी ते मद्यपी झाले, इच्छा सोडली ज्यांनी ते रसाळ झाले. इच्छा ज्याची लागली जीव त्याचाच झाला, इच्छा हरीची लागली जीव हरित झाला. आता एकच इच्छा आमची राहिली आहे, ती आवड जर हनुमानजी असतील तर आणखी काय पाहिजे. आता तुम्ही असं नका म्हणू की ही डायलॉग बाजी आहे. कारण आम्ही तुमच्या आपकी अदालतमध्ये हे सांगतो की आमचा कोणताच दावा डायलॉग नाहीये. आमचा प्रत्येक दावा आमच्या युवकांना आणि भारताला जागवण्यासाठी आहे. मी तर विचार करत होतो की तुम्हाला आधीपासून माहित असेल की मी काय विचारणार आहे. कदाचित. हा जो चहा तुम्ही पिताय त्याने एनर्जी येते, ऊर्जा मिळते, शक्ती मिळते. तसंच काहीसं. गुरूंची आठवण येते. आणि बघा, चहा पिणं, खरं तर चहा पिणं चांगली गोष्ट नाहीये. चहा हानिकारक आहे, भूक मारली जाते. पण आम्ही 24 तासातले 18 तास सेवा करतो. जवळपास 17 तास गादीवर बसतो, बोलतो पण. भूक लागली तर झोप येऊ शकेल. झोप उडवण्याचा एक चांगला आणि सोपा उपाय आहे. चहा प्यायलो तर आम्ही जास्तीत जास्त समाजसेवा करू शकतो असं आम्हाला वाटतं. पण ते डॉक्टरी भाषेत हे योग्य नाहीये. मग हे फक्त समाजसेवेसाठी कामी येतं की जसं शाहरुख खानचा चित्रपट पठाणवर जशी तुम्ही टीका केलेली तो पण चहाचा प्रभाव होता? चहा कोणती नशा नाहीये. पण जर तुम्ही त्याचं बोलताय तर आम्ही फक्त सनातनबद्दल बोललो की आमच्या सनातनमध्ये भगवा रंग निर्लज्ज का सारखा सारखा. एक चित्रपट 1987च्या आसपास आलेला, संतोषी माताचा चित्रपट. संतोषी माताचा चित्रपट आल्यानंतर लोकांची भावना इतकी दृढ झाली की शुक्रवारी टोमॅटो आणि लिंबू विकणं कमी झालं. आणि जर तुम्ही सनातन विरुद्ध, तर तुम्हाला आठवत असेल की सनातन विरुद्ध कोणता चित्रपट बनवाल तर मंदिरात देवाच्या चरणाशी आणि आई वडील आणि गुरूंच्या प्रती लोकांची आस्था कमी होऊन जाईल. म्हणून सारखे सारखे आमची संस्कृती, आमचं सनातन आणि आमचे प्रभू राम यांना टार्गेट केलं जाऊ नये. आमची बघा, एवढीच न प्रार्थना बघताच आहे. तुम्ही निर्णय घेतलात की त्यात प्रभू रामांना टार्गेट केलं गेलंय, सनातनला टार्गेट केलंय. भगवा रंग तर पाहायची गरजच नाहीये. रक्तच भगवा आहे. रंगावरून कोणत्या धर्माला जोडणं हे बरोबर नाही. हा देश तिरंग्याचा देश आहे आणि तिरंग्यात तिन्ही रंग आहेत पूर्णपणे. आणि सगळ्या पण रंगांचा भगवा सन्मान रंग केला पण आहे. पाहिजे. तर आम्ही कधी, अच्छा तर मग भगवा रंग, हिरवा रंग पण निर्लज्ज असू शकतो. हो, काय नाही होऊ असू शकत. शकतो ना. बस हीच आमची मागणी आहे. बघा, या अशा प्रकारच्या मागण्या करतात ना, त्यावरच माझा आक्षेप आहे. तुम्ही म्हणता हे भारत राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे. बनावं, बेधडक बनावं. हिंदू राष्ट्र बनेल हे आम्ही जातीवादाच्या विरोधातच आहोत. कधीपर्यंत शिवीगाळ जातीवादाच्या नावावर, कधीपर्यंत राजनैतिक मांडे भाजले जातील हे बंद करा आता. कधीपर्यंत जातीवादाच्या नावाखाली मत घेतात तुम्ही, हे बंद करा. भारताला हिंदू राष्ट्र बनवा. सामाजिक सद्भाव असेल, सगळ्यात समानता असेल, स्वतंत्रता असेल, ना दगडफेक होईल, ना रामचरित मानस जाळले जातील, ना रामाच्या नावावर कोणती टीका होईल. हिंदू राष्ट्र असेल तर राम राज्य बनू शकेल, भारत विश्वगुरू होईल. शास्त्रीजी, हा जो देश आहे ना, या भारताच्या संविधानाने चालतो. ते संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी रचलं. क्षमा करा, ते- आम्ही त्याचा ते- आदर ते करतो. संविधान- आमच्या पूर्वजांनी सांगितलं की कुठे आदर करताय? ते संविधान सांगतं हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. यामध्ये धर्माच्या नावावर याला देश नाही बनवला जाणार. संविधानाच्या पहिल्या पानावरच प्रभू रामाच्या चित्राने प्रारंभ केला आहे. हो, बरोबर. संविधानाचं प्रथम पृष्ठ. ज्या देशाचं संविधान प्रभू रामांनीच प्रारंभ होत असेल तर ते हिंदू राष्ट्र आणि रामराज्य नाही होऊ शकत. तेच संविधान जे प्रभू रामांच्या पानाने सुरू होते, तेच संविधान सांगतं की भारत एक आम्ही धर्मनिरपेक्ष असं राज्य ऐकलं आहे. आहे, वाचलं नाहीये, विचारू नका. पंथनिरपेक्ष म्हटलं आहे. धर्म तर फक्त धर्मनिरपेक्ष. सनातन आहे. नाही, हो, धर्मनिरपेक्ष तर म्हटलं. धर्म फक्त सनातन आहे, बाकी सगळे पंथ आहेत. बघा, आणि जो देश धर्मनिरपेक्ष नाहीयेत, जसा आपल्या शेजारचा पाकिस्तान धर्माच्या आधारे बनलाय, त्याचे काय हाल होतात ते पाहताय. पाहतोय. लोकांकडे खाण्यासाठी अन्न नाहीये, आतंकवाद पराकोटीला आहे. जेव्हा इस्लामच्या नावावर देश बनेल, धर्माच्या नावावर बनेल, तर हेच होईल. अगदी बरोबर आहे तुमचं. पण आम्ही तुम्हाला सांगतो, बाकी सगळे पंथ आहेत, धर्म फक्त सनातन आहे. सुप्रीम कोर्टासमोर हा विषय आलेला तेव्हा सुप्रीम कोर्टाने काय सांगितले ते जसेच्या तसं सांगतो. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारावर द्वेष पसरवण्याची, लोकांना विभागण्याची मोकळीक नाहीये. जी, सुप्रीम तर कोर्टाप्रती हे नाही आम्हाला केलं पाहिजे. आमच्याकडून आदर आहे
परंतु भारत हा हिंदू राष्ट्र होता आहे, फक्त घोषणेची गरज आहे. बघा, तुम्ही रंगाच्या नावाखाली चित्रपटांना विरोध करता. तुम्ही म्हणालात की हा चित्रपट चालू देणार आम्ही नाही. फक्त सनातनच्या विरोधकांचा विरोध करतो. कोणत्या रंगाचा, कोणत्या व्यक्तीचा, कोणत्या संप्रदायाचा आम्ही विरोध करत नाहीत. सनातनाच्या विरोधकाचा आम्हाला विरोध आहे, मग तो कोणत्याही जातीचा किंवा समुदायाचा किंवा समाजाचा भलेही असू दे. तुम्हाला हे पण समजून घ्यावं लागेल की ज्या चित्रपटाचा तुम्ही एवढा विरोध केलात, तुम्ही बोललात लोकांना नका बघू, त्याला करोडो लोकांनी पाहिलं आणि सुपरहिटही झाला. व्हायलाच पाहिजे. आम्ही ऐकलं सुधारणा पण केली आहे. आणि जर सुधारणा कोणी केली तर चित्रपटांना आमचा कोणताही विरोध नाहीये, कारण ती एक कला आहे आणि कलेच्या प्रती आम्हाला खूप सन्मान आहे. नाही, पण तुम्ही सारखं सारखं कधी कधी आमिर खानचा उल्लेख करता, कधी शाहरुख कारण तो खानचा. पीके सारखा चित्रपट बनवून देवांना गालावर चिकटवतो आणि शंकरजींना बाथरूम मध्ये बंद करतो. मग काय हे बरोबर आहे? ज्यांच्या प्रती आमची आस्था आहे, लाखो लोक म्हणतील ही गोष्ट ऐकल्यानंतर, ज्यांच्या प्रती आमची आस्था आहे त्यांच्या बाबतीत अशी चेष्टा केली जावी, देवांसोबत खेळ केला जातोय, काय हे बरोबर आहे? आणि ही अशी गोष्ट बोलणं जर विरोध असेल तर आम्ही मरेपर्यंत विरोध करू. शास्त्रीजी, मला कधी कधी वाटतं तुमचं वय लहान असल्यामुळे जसं तुम्ही भिंडरांवाल्यांना ओळखत नाही, तसंच चित्रपटांचा इतिहास देखील तुम्हाला माहीत नाही. एक चित्रपट आलेला बैजू बावरा, त्यात एक भजन होतं, मन तडपत हरी दर्शन को आज, जे सगळ्यात लोकप्रिय होतं. हे लिहिलं शकील बदायुनीने, म्युझिक दिलं नौशादने, गायलं मोहम्मद रफीने. आम्ही तुम्हाला खूप नम्रपणे सांगतो की आम्ही कोणत्याही समुदायाचे विरोधक नाही आहोत. पुन्हा आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही रहीमला मानणारे आणि कबीरचा सन्मान करणारे आहोत. आम्ही शेख मुबारक सोबत मैत्री बाळगणारे. तुम्हाला समजायची गरज आहे की हा मलिक मोहम्मद जैसीर आणि रसखान यांचा देश आहे, जिथे त्यांनी देवाचे गुणगान आम्ही गायले. कधी विरोध नाही केला, सन्मान केला. रसखानचे काव्य गायले. रसखानच्या प्रती आम्हाला आदर आहे आणि भारतात सामाजिक सद्भाव वृद्धिंगत व्हावा हीच आमची मागणी आहे. मग काही बेकायदेशीर मागणी आहे? ज्या आमिर खानचा तुम्ही उल्लेख करता, त्यांनी एक लगान चित्रपट केला होता, त्यात एक भजन होतं, ते जावेद अख्तरने लिहिलंय आणि रेहमानने म्युझिक दिलंय. हो, तर त्याच्या प्रती सन्मान आहे. आम्ही अजून ऐकलं नाहीये, चित्रपट पाहिला नाहीये, पण त्याबद्दल आम्हाला सन्मान आहे. त्याबद्दल आमचा कोणता व्हिडिओ विरोध केलेला मिळाला तर दाखवा. मी पाठवीन तुम्हाला. हीच नाही तुमची नाही, समस्या आमचा आहे. विरोध त्या गाण्याप्रती नाही, त्या हो गाण्याप्रती नाहीये. नाहीये. बस तुम्ही- आमचा तर फक्त सनातनचा विषय आहे. फंडा फक्त सनातन सनातन. फक्त मी इतकंच म्हणतोय की तुम्हाला ज्यांचा विरोध करायचा आहे त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती मिळवत जा. तुम्हाला नाही मिळाली तर मला विचारा. खूप चांगली गोष्ट आहे. यापुढे नक्कीच प्रयत्न करू, परंतु सनातन बद्दल विचारू नाही शकणार. सनातनवर टीका करेल तर इथूनही थेट सरळ करून टाकू. असं वाटतंय जसं तुम्ही सनातन धर्माच्या नावावर धमक्या द्यायचं दुकान उघडलं आहे. जर कोणाला ही धमकी वाटते तर वाटलीच पाहिजे, कारण प्रत्येक भारतीय नागरिकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि आम्हालाही बोलण्याचा अधिकार आहे सनातनसाठी. कारण आमचा जन्म सनातनसाठी झाला, आमचं जीवन सनातनसाठी आहे आणि आम्ही मरूही सनातनसाठीच. बोलण्यावर आक्षेपच नाहीये, धमकी देण्यावर आक्षेप आहे. आम्ही धमकी नाही देते. आम्ही तर इतकंच म्हणतो की कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. हा प्रभू रामांचा देश आहे. बस आम्ही फक्त कायदा शिकवतो आणि गुरुचं काम आहे कायदा शिकवणं, धमकी नाही. गुरु काय ओरडून धमकी देतो? गुरु धमकी नाही. कुंभार जर मडकं बनवतो पण त्याला आतमधून हात सुद्धा लावतोच ना. आणि आम्ही गुरु परंपरेचे आहोत. गुरुच्या नात्याने आम्ही समजवतो, माय डिअर मेरे प्यारे, सनातनसाठी नको बोलूच. बस इतकंच बोलतो. हा, फक्त बुंदेली अशी भाषा भाषा बोलाल बोलतो. तर चांगलं आहे. हो बोलूच, पण जास्त केल्यावर सोडणारही नाही.